नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजितदादा यांच्या मृत्यूनंतर आणि सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्या काही प्रतिक्रिया, जी काही मीमांसा विश्लेषण मला ऐकायला मिळाले, ते मोठ्या आपणच फार अभ्यासक असल्याच्या थाटात बोलणारे जे किंवा लिहिणारे जे शहाणे आहेत, त्यांना मी एक आठवण करून देऊ इच्छितो की सुनेत्रा वहिनी यांना हलक्यात घेऊ नका. अर्थात हा शब्द मी उच्चारला असला तरी हा शब्द माझा आहे असं बिलकुल नाही. एकनाथ शिंदे यांचा तो आवडता शब्द किंवा शब्दावली आहे. साधारण 3.5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना टांग मारून आणि अंधारात ठेवून ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी भाजपशी बोलणी केली आणि मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली, त्यानंतर जेवढ्या लोकांनी त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले, त्या प्रत्येकाला एकनाथ शिंदे सातत्याने एक गोष्ट सांगत आले की या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. तुमच्या कल्पनेतला एकनाथ शिंदे वेगळा आणि तुमच्या समोर दिसणारा आणि वागणारा बोलणारा जो एकनाथ शिंदे आहे तो भिन्न आहे. एकनाथ शिंदेला भाषण येत नाही, एकनाथ शिंदे बोलत नाही. एकनाथ शिंदे काय प्रभाव टाकणार आहे? भाजपने एक कठपुतळी आणून बसवली. हे ऐकत आलो ना आपण. तेच एकनाथ शिंदे आज भाजपला कसे नडतात, भाजपला कसे अडवतात, देवेंद्र फडणवीसांना अडचणी कशा निर्माण करतात, हे सगळं सांगणारे तेच लोक आहेत ज्यांनी 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे म्हणजे किस झाड की पत्ती किस खेत की मुली अशी भाषा वापरलेली होती. आणि त्यांना एकनाथ शिंदे सांगत होते एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. पण हलक्यात घेऊ नका याचा अर्थ एकनाथ शिंदेचं लोड पण घेऊ नका असा असतो ना. पण आपल्या भ्रमात राहायचं. समोर झुरळ दिसतंय त्याला उंदीर ठरवायचा आणि मग उंदराची वर्णनं करता करता तुम्हाला मांजरं दिसायला लागतात, पिंजरे दिसायला लागतात. या भ्रामक अवस्थेमध्ये माणूस जातो. त्यापासून सावध व्हा. माझ्यावर टीका करा, माझ्या चुका जरूर दाखवा, पण मला हलक्यात घेऊ नका. तुमच्या कल्पनेतला एकनाथ शिंदे त्याच्यावर टीका करताय, वास्तवातला एकनाथ शिंदे वेगळा आहे हेच शिंदे वारंवार सांगत होते. पण 1.5 शहाण्यांनी कधी तिकडे लक्ष दिलं नाही. ते आपल्या आपल्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज तिखट मीठ लावून मिरची घालून कधी भाजत होते, कधी तळत होते, कधी फ्राय करत होते. करू देत त्यांना. नेमकी तीच गोष्ट मी आज सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत सांगायला आलोय. याचं कारण गेले 3-4 दिवस एक सुनेत्रा वहिनींच्या शपथविधी नंतरच्या ज्या बातम्या, विश्लेषण मी ऐकतोय, मला ही विश्लेषण करून त्या अनुभवी आहेत, त्यांना राजकारणाचा, प्रशासनाचा अनुभव नाही वगैरे वगैरे म्हणणारे जे लोक आहेत, त्यांची मला दया येते. कारण त्यांना सुनेत्रा वहिनी कळल्याच नाहीत असं मला म्हणावंसं वाटतं. कारण बोलल्या नसल्या तरी एक प्रकारे सुनेत्रा वहिनी एकनाथ शिंदेचेच शब्द मनातल्या मनात उच्चारत असतील, मला हलक्यात घेऊ नका. मित्रांनो, तुम्हाला मी वारंवार सांगितलेली एक गोष्ट माहितीये, मी पुढाऱ्यांना भेटत नाही. क्वचित कुठल्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठच्या निमित्ताने जर कुठले राजकीय नेते मला भेटले वगैरे, बातचीत झाली तर तेवढीच. पण व्यक्तिगत पातळीवर कुठल्या कामासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी मी पुढाऱ्यांकडे जात नाही, ना कार्यक्रमात जात त्यांच्या, ना त्यांच्या आमंत्रणाने मी हुरळून जात नाही. पण चुकून कधी कधी भेट होते. पण ती भेट झाल्यानंतर त्या माणसांना समजून घेण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि योगायोग असा आहे की साधारण वर्षभरापूर्वी किंवा साधारण वर्ष झालं नसेल, कदाचित 7-8-9 महिने झाले असतील, सुनेत्रा वहिनी आणि मी म्हणजे भाऊ तोरसेकर यांची योगायोगाने एक भेट झाली.
माझं पुण्याला कोथरूडला घर आहे आणि कोथरूडला लागून असलेलं एक गाव जे पुणे शहरात येतं ते आहे बावधन. तिथल्या एका संस्थेने कोथरूड बावधन भूषण म्हणून पुरस्कार जे काही 4-5 लोकांना दिले त्यात माझाही नंबर लागला होता आणि त्या निमित्ताने त्यांच्या त्या सोहळ्यामध्ये मी हजर होतो. तेव्हा मंचावर मी बसलो होतो, माझ्या बाजूला लागूनच सोफावर सुनेत्रा वहिनी बसलेल्या होत्या, कारण ते त्या काय त्या विभागातल्या उमेदवार वगैरे पूर्वी होत्या किंवा काय असेल मला आठवत नाही. पण त्या निमित्ताने बाजूला बसलो असताना जे काय 10-12 मिनिटं सुनेत्रा वहिनी माझ्याशी बोललेले आहेत किंवा मी त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यातून मी एक गोष्ट ताडली की ही महिला प्रसिद्धीपासून दूर राहत असली आणि तिने काय काय झेंडे लावलेत, कुठे कुठे अटकेपार झेंडे फडकवलेत, याचा गाजाबाजा होत नसला तरी ही बाई विचार करणारी आहे. ही महिला अत्यंत गंभीरपणे राजकारणाकडे, जीवनाकडे आणि घडामोडींकडे बघणारी आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण त्या 10-12 मिनिटाच्या संवादामध्ये त्यांनी मला सांगितलं थँक्यू. मी अचंबित झालो, म्हटलं थँक्यू कशाला म्हणता? ना म्हणे मी तुमचे व्हिडिओ बघते. म्हटलं मग त्याच्यात थँक्यू म्हणण्यासारखं काय? त्या म्हणाल्या की मी माहेरून आणि सासरी दोन्हीकडे राजकीय प्रांगणात असलेल्या लोकांच्या कुटुंबात आहे. माहेरी पण राजकीय कुटुंब आहे, सासरी पण राजकीय कुटुंब आहे, पण तरीही प्रत्यक्ष राजकारणापासून मी सातत्याने अलिप्त राहिले. त्यामुळे राजकारणातले अनेक बारकावे, अनेक घटनाक्रम हे मला माहिती नाहीत आणि आता मी राज्यसभेचे सदस्य आहे आणि त्यामुळे पूर्वीच्या राजकारणात काय काय घडलंय, त्याचे दाखले काय काय आहेत, याविषयी तुमच्या व्हिडिओमधून जे उल्लेख येतात त्याचा मला खूप उपयोग होतो आणि त्यासाठी मी तुमचे आभार मानते. थँक्यू. मला खरंच कौतुक वाटलं. ते माझ्या व्हिडिओचं त्यांनी कौतुक केलं म्हणून नाही, तर माझ्या व्हिडिओचं राजकीय विश्लेषणाचं वैशिष्ट्य असं आहे की ते समजावताना मी जगण्यातले आणि राजकारणातले आणि सार्वजनिक जीवनातले नाव निशिवार अनेक दाखले रेफरन्स देत असतो, संदर्भ देत असतो आणि ते जर सुनेत्रा वहिनींना उपयुक्त वाटले असतील त्यांच्या नव्या राजकीय वाटचालीमध्ये, संसदीय वाटचालीमध्ये, ते स्पष्टपणे सांगायची हिंमत त्यांनी केली. आवडलं वगैरे त्या का बोलल्या, त्यांनी स्पष्ट केलं की तुम्ही जे दाखले देता त्यामुळे मला खूप उपयोग होतो. फार छान असतात वगैरे असं काही नाही बोललं. माझं अजिबात कौतुक केलं नाही. माझ्या विश्लेषणाचा जो गाभा आहे, आशय असतो, त्याला ही महिला जर भेदू शकत असेल तर ही राजकारण अतिशय गंभीरपणे करू शकते, याची मला त्या दिवशी जाणीव झाली. त्या दिवशी जाणीव झाली. आणि म्हणून आजचा विषय मी जो करतोय तुमच्यासमोर, ही मला खात्री आहे जी काय गेल्या 5-6 दिवसामध्ये प्रचंडच्या प्रचंड उलट सुलट प्रतिक्रिया सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आलेल्या आहेत, त्या प्रत्येकाबाबतीत त्यांचं स्वतःचं काही ठाम मत असणार. अजितदादांच्या मागे मम म्हणत त्या उभ्या राहिल्या अशी जी प्रतिमा आहे ती तितकीशी खरी आहे असं मी मानत नाही. आणि त्यामुळे तो त्यांचा वीक पॉइंट आहे. त्यांच्याकडे अनुभव नाही, त्या फारसं भाषण करत नाहीत, त्या फारशा बोलत नाहीत, त्या प्रतिक्रिया देत नाहीत. हा त्यांचा वीक पॉइंट आहे, त्यांची कमजोरी आहे. जितकी राजकारणात आव्हानं आता त्यांच्या समोर आहेत किंवा येणार आहेत त्यासाठी ही महिला कमजोर आहे असं ज्यांनी स्वतःचा भ्रम करून घेतलाय त्याने आत्तापासून सावध व्हावं. आत्तापासून सावध व्हावं. पण ही गोष्ट आजची नाहीये मित्रांनो. 1966 मध्ये ज्या वेळेला अल्पकाळ पंतप्रधान झालेले लाल बहादूर शास्त्री यांचं आकस्मिक चमत्कारिक निधन झालं आणि त्यानंतर परत एकदा काँग्रेस पक्षाला देशाचा तिसरा पंतप्रधान निवडायचा होता. अशा वेळेला मोरारजी देसाई हे सगळ्यात ज्येष्ठ होते आणि त्यामुळे जो सत्ता संघर्ष निर्माण झाला त्यामध्ये मोरारजी देसाईंच्या समोर
पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये इंदिरा गांधी, नेहरूंची कन्या यांना आणलं गेलं. त्यावेळेला विरोधी पक्षातले एकापेक्षा एक दिग्गज, मधु लिमये असतील, डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील, राजनारायण असतील, यासारखे दिग्गज लोक होते. त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती आठवतं? गुंगी गुडिया. काँग्रेसमध्ये बसलेलं जे हायकमांड आहे, काँग्रेस पक्ष चालवणार जे सिंडिकेट आहे, म्हणजे कोण? सखा पाटील, अतुल्य घोष, कामराज वगैरे वगैरे, या लोकांनी आपल्या इशाऱ्यावर नाचणारी एक कठपुतळी देशाच्या पंतप्रधानपदी आणून बसवली, अशी हेटाळणी इंदिरा गांधींची केली होती. आणि त्यासाठी शब्द वापरला होता गुंगी गुडिया, जी स्वतः बोलत नाही, करसूत्री बाहुली सारखी हालचाली करून दाखवते, पण तिला स्वतःचं डोकं नाही, ती स्वतः बोलत नाही, गुंगी गुडिया, असं इंदिराजींचं वर्णन केलं होतं. त्या इंदिराजींनी पुढल्या काळामध्ये इतिहास घडवला. पुढच्या 18 वर्षामध्ये सत्तेत नसताना, म्हणजे जनता पार्टीच्या काळात इंदिराजींचा दारुण पराभव झाला होता, सत्ता गेली होती. त्यांनी फक्त आपल्या पक्षातल्या सिंडिकेटलाही धडा शिकवला असं नाही, विरोधी पक्षांना सुद्धा अक्षरशः पाला पाचोळा करून टाकलं होतं. त्या होत्या गुंगी गुडिया इंदिरा गांधी. तरी इंदिरा गांधी ह्या तुलनेने गुंगी गुडिया नव्हत्या, कारण त्यापूर्वी त्या काँग्रेस अध्यक्ष पण राहिल्या होत्या. शास्त्रींच्या मंत्रिमंडळामध्ये माहिती मंत्री होत्या, माहिती आणि आकाशवाणी मंत्री होत्या. सुनेत्रा वहिनी या सतत अजितदादांबरोबर सावली सारख्या राहिल्या असल्या आणि सार्वजनिक जीवनामध्ये पुढे पुढे करून चमकून घेत नसल्या, प्रत्येक बाबतीत आपलं शहाणपण सांगण्याचा जो सुप्रियाताईंचा हव्यास आहे, त्याचा मागमूस सुनेत्रा वहिनींमध्ये दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अनेकांना ती कमजोरी वाटते. तर एक गोष्ट विसरू नका की तो त्यांचा वीक पॉइंट नाही. सुनेत्रा वहिनी बोलत नाहीत किंवा कमी बोलतात, अनावश्यक ते बोलत नाहीत, हा त्यांचा वीक पॉइंट नाही, हा त्यांचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. सुप्रियाताई उठता बसता आपण कसं यशवंतरावांनी शिकवलं, या शिकल्या का हा प्रश्न आहे ना. सुप्रियाताई सतत यशवंतरावांकडून शिकलो वगैरे वगैरे म्हणतात, पण त्या यशवंतराव चव्हाणांकडून काहीही शिकल्या नाहीत, हे मी छाती ठोकपणे सांगतो. कारण यशवंतरावांचं शिकवणी जर त्यांनी घेतली असती तर इतक्या तोंडा आणि नको त्या वायफळ बडबडी सुप्रियाताईंनी केल्या नसत्या आणि स्वतःला अडचणीत आणलं नसतं. 1960च्या दशकामध्ये काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्ता शिबिरामध्ये यशवंतरावांनी कार्यकर्त्यांना आणि भविष्यात नेते होऊ बघणाऱ्या तरुणांना एक गंभीर सल्ला दिला होता. आणि तो सल्ला तुम्ही विचारा, उल्हास पवार आजही सांगतील. मलाही तो उल्हास पवारांच्या एका मुलाखतीतून कळला. यशवंतराव तरुण होतकरू कार्यकर्त्यांना, नेत्यांना म्हणाले होते की राजकारणात, सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्याला काय बोलावं हे कळलं नाही तरी चालेल, पण काय बोलता कामा नाही हे मात्र पक्क माहिती असलं पाहिजे. आणि एकदा बोलण्याचं भान सुटलं तर तुम्ही जे अनावश्यक बोलता तेच तुम्हाला अडचणीत आणत असतं. हा यशवंतरावांचा कानमंत्र होता आणि त्याचा मागमूस कुठेही आपल्याला सुप्रियाताईंच्या बोलण्या वागण्यातून आढळत नाही. आठवतं त्या प्रशांत जगतापनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हा काय बोलल्या होत्या सुप्रियाताई? वी आर प्रोफेशनल्स. आठवतं? ते अनावश्यक होतं. काल परवा त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये सतत आता सुप्रियाताईंच्या अंत्यविधीच्या काळामध्ये ज्या हालचाली होत्या, त्या बॉडी लँग्वेज म्हणून चर्चेचा विषय झाला. ही यशवंतरावांची शिकवण नव्हती. दुसरीकडे सुनेत्रा वहिनींमध्ये ती यशवंतरावांची शिकवण त्या जगताना दिसतात. कमी बोलावं,
अनावश्यक तर बोलूच नये, ही यशवंतरावांची शिकवण होती. आणि म्हणून सुनेत्रा वहिनी ह्या लोकसभेला उभा राहिल्यापासून नंतरच्या काळामध्ये त्यांची जी वाटचाल आहे ती मी बघतो तेव्हा मला तो सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट वाटतो. कारण एकदाही त्या कुठेही वादग्रस्त झालेल्या नाहीत. आपण वादग्रस्त होणार नाही याची काळजी त्या घेतात आणि ती त्यांची जमेची बाजू आहे. अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघा. हा, पण दुसरीकडे वेळ आली, कठोर निर्णय घ्यायची वेळ आली, त्या तडकाफडकी उठल्या, गटनेते पदाच्या निवडणुकीला हजेरी लावली, शपथ घेतली. अवघे 2 दिवस गेल्यानंतर अजितदादांबरोबर ज्याचा त्या अपघाती मृत्यू झाला त्या त्यांच्या अंगरक्षकाच्या कुटुंबाचं सांत्वन करायला पोहोचल्या. यशवंतराव चव्हाणांच्या त्या स्मृतीस्थळावर जाऊन कराडला त्यांनी विनाविलंब तिथे श्रद्धांजली अर्पण केली, नमन केलं. हे सगळं बोलकं आहे. ज्यांचे कान उघडे आहेत, ज्यांच्या कानामध्ये अजेंड्याचा बोळा घातलेला नाही, ज्यांचे डोळे उघडे आहेत आणि त्या डोळ्यावर अजेंड्याचा चष्मा नाही, त्यांना हे सगळं दिसू शकतं. यशवंतरावांनी नेतृत्वाचं जे कौतुक आणि गुणवत्ता सांगितलेली आहे, बारकावे सांगितलेले आहेत, त्या सुनेत्रा वहिनी ते बारकावे जगताना दिसतात. काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या त्यानंतर आजपर्यंत किती वर्ष होत आली बघा, जवळजवळ 3 दशक होत आली. सोनिया गांधी किती बोलल्यात आणि राहुल गांधी तर एक दिवस बोलायचे थांबत नाहीत. फरक बघा तुम्ही. शून्यातून सोनिया गांधी पक्षाला 6 वर्ष सत्तेत घेऊन आल्या आणि कधी कुठेही बोलताना बोलताना राहुल गांधींनी तो पक्ष फार बुडीत नेला. सोनिया गांधी आणि सुनेत्रा वहिनींची तुलना मी तेवढ्यासाठी करतो. शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा ही बाहेरच्या देशात जन्मलेली महिला आहे, ती पंतप्रधान होता कामा नये, ही त्यांची तक्रार होती. काल परवा जो उपमुख्यमंत्री पदाचा सोहळा झाला त्यामध्ये सुद्धा पवारांची भावना तीच आहे. ही कुटुंबाबाहेरची पवार आहे, या पवार परिवारात जन्माला आलेली पवार नाहीये. बाहेरच्या जिल्ह्यातून, बाहेरच्या तालुक्यातून सुनेत्रा वहिनी आणि सोनिया गांधी यांची तुलना करा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही ज्याला सुनेत्रा वहिनींचा वीक पॉइंट समजता, कमजोरी समजता, ती त्यांची कमजोरी नाहीये. येणाऱ्या राजकीय काळामध्ये सुनेत्रा वहिनी यांचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट तो असेल आणि त्यांच्या समोर शरद पवारांपासून सुप्रिया सुळेपासून रोहित पवार पर्यंत प्रत्येक जणाला तोंड आवरता येत नाही, हा त्यांचा वीक पॉइंट असेल. त्याच्यावर सुनेत्रा वहिनींना कमीत कमी शब्द बोलून किंवा गप्प राहून सुद्धा मात करणं सहज शक्य आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.